निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत प्रोटीननी भरपूर असलेलं, सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असं, मुलांच्या डब्याला देऊ शकतो किंवा मधल्या वेळेतही भूक लागली तर करून खाऊ शकतो असे हेल्दी मूग डाळीचे पनीर स्टफ चिला. तर पनीर स्टफ चिल्ल्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे आपण 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. ही धुवून घ्यायची आणि 2 तास भिजत ठेवायची आहे. आवडीनुसार आपण कुठल्याही भाज्या घेऊ शकतो इथे. इथे मी गाजर घेतलेलं आहे, कोबी घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, पनीर घ्यायचं आहे. इथे हे बीट घेतलंय किसून, आलं लसणाची पेस्ट आहे, मिरच्या आपल्याला लागणार आहेत 4-5 आवडीनुसार. तिखट जास्त लागत असेल तर तिखट 5-6 मिरच्या घ्यायच्या आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला स्टफिंगचं भाजी करण्यासाठी 2 चमचे तेल लागणार आहे. आणि याच्यामध्ये आवडत असेल तर आपण अजून चीज टाकू शकतो किंवा अजून त्याच्यामध्ये आपण सीझनिंगचा यूज करू शकतो. हे पिझ्झा सीझनिंग, मिरी पूड घालणार आहोत त्याच्यामध्ये. असं आपण हे एकदम चमचमीत आणि टेस्टी पनीर स्टफ चिला बनवणार आहोत मूग डाळीचा. 2 तास आपण ही डाळ भिजत ठेवलेली आणि असं फुगून पहा, छानपैकी ही फुललेली आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेऊयात. आणि बारीक वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये आता आपण आवडीनुसार, फार तिखट लागत असेल, आपल्याला आवडत असेल तर 3 मिरच्या टाका. इथे मी या तिखट 2 मिरच्या घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्सरमधून बारीक वाटताना आपण त्यात पोह्याचे 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे डाळ आपण ही मूग डाळ बारीक वाटून घेतलेली आहे आणि अगदी 1 ते 2 चमचे अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत आणि एवढ्याच स्वरूपाची ही डाळ अशी वाटून घ्यायची. आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, परतून घ्यायचं. मिरची घालायची. त्यानंतर भाज्या घालून घ्यायच्या. आवडीनुसार आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून घेऊ शकतो. तुम्हाला आवडत असेल तर ब्रोकोली किंवा फ्लॉवर. भाज्या फार पण शिजून घ्यायच्या नाही त्या, अगदी क्रंची ठेवायचे. शिमला मिरची, बीट, गाजर, शिमला मिरची छानपैकी असं अगदी 1 ते 2 मिनिटं आपण आता त्याच्यामध्ये आपण मिरी पावडर घालून घ्यायची. अगदी 1 चमचा मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि आपण किसलेला पनीर छानपैकी मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण पिझ्झा सीझनिंग घालणार आहोत. छानपैकी स्वाद येतो त्यांनी, मुलांना तर फारच आवडतं चटपटीत असं. भाज्यांना पाणी सुटून द्यायचं नाहीये. या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत. हे स्टफिंग आपलं तयार झालं. चिल्ला बनवायला घेऊयात आता. अगदी थोडस तेल लावून घेतलेलं आहे. पाहिजे त्या प्रमाणात आपण हे छोटं मोठं पाहिजे तेवढं करू शकतो. आता त्याच्यावर आपण स्टफिंग घालून घेऊया. स्टफिंग सर्वत्र अशी
लागली पाहिजे आणि भरपूर स्टफिंग घालून घ्यायचे. थोडस आपण आता प्रेस करून घेऊया. आणि थोडं तूप घालून घ्यायचं. आता 1 मिनिट आपण वाफवून घेऊया. छानपैकी वाफ आलेली आहे आणि कढाई अलगद सुटलेली आहे, पाहू शकता. पलटी करून दोन्ही साईडनी छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. आता आपण फोल्ड करून घेऊया. छानपैकी असं फोल्ड करायचंय. असा आपला मूग डाळीचा पनीर स्टफ चिला तयार झालेला आहे, पाहू शकता. पनीर स्टफ चिला आपला तयार झालेला आहे. खूपच चवीला छान झालेला आहे हा. एकदा करून बघा आणि खाऊन मला कमेंट्स सांगा की तुमचा पनीर स्टफ चिला कसा झालाय ते. निशिदाज मसाले रेसिपी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कळवा. तर आपण टेस्ट करून पाहूयात. पहा त्याचं. लाजबाब. गरम गरम तर इतकं सुंदर ना, छान लागतंय. नक्की करून बघा. मस्त का हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.